नमस्ते मंडळी, शुभ संध्याकाळ. आज आहे रविवार आणि आज संध्याकाळची वेळ आहे. आता मी जो ब्लॉग शूट करते तेव्हा मी संध्याकाळच्या वेळचा ब्लॉग शूट करत आहे. तुम्ही नेहमी माझी रम्य सकाळ पाहिलेली आहे. आज आमची मस्तपैकी रम्य संध्याकाळ, रम्य म्हणून नाही म्हणता येणार, पण संध्याकाळी पण खूप असं दिवाबत्ती झालेली असते, देवपूजा झालेली असते, एक भक्तिमय वातावरण झालेलं असतं. पण आज रविवार आहे आणि माझ्या मिस्टरांनी मला मच्छी आणून दिलेली आहे आणि मला स्वयंपाक करायला सांगितलं आहे. पण त्याआधी मी सर्व देवपूजा वगैरे करून घेतली आहे. मुलींनी शुभम करोती वगैरे म्हणली आहे. मी स्वयंपाकघरात जाऊन आता बघते काय आणलं आहे. तर मग अशा पद्धतीने छान मस्तपैकी त्यांनी 2 प्रकारचे फिश आणलेले आहेत. एक चिलापी आहे आणि एक दुसराच कुठला तरी आहे, मला नाही माहिती. कारण मंडळी इथे कसं असतं, मुंबईमध्ये जसं सी फूडमध्ये फिशमध्ये जसे असे खारे मासे असतात, म्हणजे बांगडा वगैरे, इथे तसे नसतात. इथे गोड्या पाण्याचे मासे, चिलापी वगैरे असे मिळतात. तर मी ते स्वच्छ धुवून घेतली आधी. तसा तो माणूस स्वच्छ देतो आम्हाला करून, पण तरीसुद्धा मी माझ्या हाताने स्वच्छ त्याला व्यवस्थित कुठे काय राहिलं आहे का वगैरे सगळं व्यवस्थित माझ्या हाताने धुवून घेतले 2-3 पाण्याने. आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ, हळद, थोडंसं लिंबू आणि अजून त्याच्यानंतर लाल तिखट असं सगळं मिक्स करून आणि थोडंसं त्याच्यामध्ये किंचितसं बेसनपीठ टाकते. बेसनपीठ कशासाठी, तर मग ते जे असं कोट तयार होतो बेसनपीठाचा तळताना, तर तो वरती असं छान असा लागतो, ड्राय कडक होतो बेसनामुळे आणि आतमध्ये असं ते छान ते फिश असं शिजलं जातं आणि तो एक छान फ्लेवर येतो. तर ही माझी सिक्रेट रेसिपी आहे. जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. पण बेसनपीठ लावलं ना जेव्हा तुम्ही मच्छी फ्राय करताना, शक्यतो भाजी करताना म्हणजे कालवण करताना नाही, पण फ्राय करताना त्याला थोडंसं अगदी किंचित 2 चमचे, आता ही एवढ्या मच्छीसाठी 2 चमचे खूप झालं बेसनपीठ. तर असं सगळं मग मी अर्धा तास मी करून ठेवलं होतं त्याला. मुरायला ठेवलं होतं थोडंसं, जे काही मसाले असतात त्याच्यामध्ये जातील म्हणून. आणि मग आता ते तळायला सुरुवात करते मच्छी. तर मग आमच्याकडे एक मच्छी तळायचा पॅन आहे, त्यात फक्त आम्ही मच्छी तळतो, अदरवाईज दुसरं काहीच करत नाही. तर मग अशा मच्छी तळायचा तो पॅन मी काढला आहे आणि खूप दिवसांनी घरात मच्छी आणली आहे, कारण आम्ही खूप दिवस झालं बनवत नाही, ॲक्च्युली नॉनव्हेज पण करत नाही आहे. पण आज रविवार आहे आणि मूड आला आहे आणि सगळ्यांनाच असं वाटतं आहे की सगळेच घरी आहे, सुट्टी आहे, मुली पण घरी आहेत, मुलं पण माझे घरी आहेत. तर मग सगळे गेट टुगेदर सारखं एकत्र येऊन जेवतील म्हणून ह्यांनी मच्छी घेऊन आलेत. तर मग मी ते तळून वगैरे मस्त घेते. तुम्ही बघू शकता मंडळी, जेव्हा ते तेलात टाकतोय आपण, तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते मुरलेलं आहे सगळा मसाला वगैरे, जो बेसनपिठाचा कोट वगैरे तयार झालेला आहे, ते खूप छान ती मच्छी फ्राय होते आणि तुम्हाला त्यात काही म्हणजे असं वाटणार पण नाही की ते मच्छी खातोय आणि त्याचा म्हणजे वास वगैरे तर अजिबातच येणार नाही. तर अशा पद्धतीने मी लसूण, खोबरं, कांदा आणि हिरवी मिरची असं मी एक मसाला तयार करते. ॲक्च्युली तो मालवणी नाही म्हणता येणार, पण घाटी मसालाच असतो. म्हणजे आपल्याकडे जर आता मी ह्या बाजूला ते स्वयंपाक करते आहे, तर मी घाटातल्याच पद्धतीने स्वयंपाक करणार आहे. म्हणजे मच्छीचं कालवण आमच्या इकडे जेव्हा भिगवण वगैरे आम्ही त्या साईडला जेवायला जातो, किंवा दौंडमध्ये सुद्धा तोरणा हॉटेलमध्ये वगैरे जेवायला जातो, तर असे मालवणी मसाले नाही यूज करत, घाटीच मसाले करून आम्ही मस्त मच्छीचं कालवण तयार करतो. अशा पद्धतीने मी त्याचं हिरवं वाटण तयार केलेलं आहे. खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यामध्ये. तर मग असं करून मी ते थोडंसं असं गुलाबीसर कांदा वगैरे भाजून घेतला होता, असं काळा नव्हता केला. आणि अशा पद्धतीने मी ते तेलामध्ये तो मसाला सगळा व्यवस्थित फ्राय करते. मसाला फ्राय करताना अजिबात गडबड करायची नाही आहे. छान त्याला मसाला जोपर्यंत आपले इकडे फिश फ्राय होत आहे ते तव्यावरती, तोपर्यंत तुम्ही
तर अजिबात गडबड करायची नाही. मसाला छान मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचा आहे आणि मसाला फ्राय करताना मंद आचेवरती छान त्याला मस्त तेल सुटूपर्यंत फ्राय करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये माझा घरचा जो आम्ही घरी बनवतो तो मसाला, त्याचीसुद्धा रेसिपी मी तुम्हाला उद्या परवा मी यूट्यूबवर टाकणार आहे. कारण मला तो यूट्यूबवरचा तुम्हाला तो मसाल्याची रेसिपी पण दाखवायची. घाटी मसाल्याच्या भाज्यांना एवढी टेस्ट ॲक्च्युली त्यांच्या मसाल्यामुळे असते. तर मग असं मग इकडे फ्राय दुसऱ्यांदा करते मी. आता एकदा मी काढलेलं आहे मच्छी छान फ्राय करून झालेली आहे, दुसऱ्यांदा परत मी तव्यात टाकली आहे. असं बघा तुम्ही ते मसाला छान तेल सुटूपर्यंत मस्त त्याला इतकं सुंदर त्याला बारीक आचेवरती बारीक सगळ्या बाजूने तुम्ही बघू शकता तेल त्याला अंगचं मसाल्याला सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो पण मी टाकलं आहे, एकच टोमॅटो टाकलं आहे, जास्त नाही. आणि मंडळी उकळत्या पाण्यानेच ही भाजी बनवायची आहे. जेव्हा आपण उकळतं पाणी घालतो, गरम पाणी, उकळतं म्हणजे अगदी उकळतं नाही पण गरम पाण्याने जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा त्या भाजीला ती तर्री अशी वरती तरंगत राहते. जास्त ऑइल टाकायची पण गरज नाही आहे. पण जेव्हा तुम्ही ती भाजी बनवता तर तुम्ही बघू शकता त्या गरम पाण्यामुळे ती तर्री अगदी जशीच्या तशी राहिलेली आहे आणि त्या तर्रीमुळे खूप सुंदर दिसते ते कालवण. म्हणजे मला आता तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे, पण मला खूप आता भूक लागली ॲक्च्युली. पण तुम्ही बघू शकता उकळलं की त्याच्यामध्ये मी मच्छीचे पीसेस जे म्हणजे डोक्याचे पीस असतात, शेपटीचे पीस असतात, असे जे काही असतात त्याचं मी कालवण बनवते ॲक्च्युली. आणि बाकीचे सगळे मी फ्राय करून घेते. तर मग ते असे एक एक करून त्याला छान हळूहळू उकळी आली आहे. आणि उकळी येतानाच तुम्ही बघू शकता की ती तर्री पण तशीच राखून आहे, तर्री पण आपल्या कालवणाला छान आलेली आहे. आणि मग असे ते मी जे मसाला वगैरे लावून ठेवलेले जे फिश आहेत ते मी त्या कालवणामध्ये सोडून देते. आणि ते सोडल्याच्या नंतर पण असं म्हणजे खूप वेळ त्याला शिजवायचे नाही आहेत, कारण ते मच्छी 5 मिनटं खूप झाले. ॲक्च्युली तर्रीचं कालवण आपण बनवून घेतलेलं आहे, आता फक्त मच्छी शिजवायची एवढंच आपल्या डोक्यात आहे. त्याच्यामुळे मच्छी सगळी मी भाजीमध्ये सोडून घेते आधी आणि मग त्याच्यात छान त्याला एकजीव करून मस्तपैकी सगळे जे डोक्याचे वगैरे जे पीस आहेत ते सगळे शेपटीचे वगैरे मी त्याच्यामध्ये टाकून देते कालवणामध्ये. आणि एकदा त्याला मीठ वगैरे एकदा चेक करते. मंडळी जेव्हा आपण हे भाजी बनवतो तेव्हा मिठाचं प्रमाण थोडं मोजकंच घालायचं आहे, कारण आपल्याला मच्छीला पण आपण मीठ आणि हळद लावलेली असते, त्यामुळे मिठाचं प्रमाण मोजकंच घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान तर्री आणि घाटी पद्धतीचं भाजी तयार झालेली, कालवण तयार झालेलं आहे आपलं. आणि तरी तर इतकी सुंदर आलेली आहे. त्याला तुम्ही अशा हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही भिगवण वगैरे त्या साईडला जेवायला जातो तेव्हा अशा पद्धतीच्या भाज्या असतात तिथे. डिश जे आम्ही मच्छीची थाळी वगैरे मागवतो तेव्हा अशा भिगवणला लोक असे ही भाजी खायला ॲक्च्युली जातात. तर मी आज घरी बनवली आहे आणि अगदी त्याच पद्धतीने तेच मसाले वापरून मी खूप छान पद्धतीने मी हे कालवण बनवलेलं आहे आणि खूप सुंदर झालं आहे. मी म्हणजे आत्ता मी जरी जेवले तरी पण मी तुम्हाला सांगते म्हणजे खूप सुंदर झालेलं आहे कालवण ते. आणि वास पण इतका छान येतो आहे त्याचा, अप्रतिम एकदम सुगंध. म्हणजे भाजीचं म्हणजे जितकं आत्ता सगळेजण मला घरातले विचारतात ते झालं आहे ना स्वयंपाक, बसूया का जेवायला. तर आमची जेवायची तयारी चालू आहे ॲक्च्युली, आता जेवायचंच आहे. मी माझ्या जावेला भाकरी वगैरे करून ठेवायला सांगितल्या होत्या. आम्ही ज्वारीच्या भाकरी पण खातो आणि बाजरीच्या भाकरी पण खातो. या दिवसात शक्यतो बाजरीच्या नाही खात, पण असं ह्या कालवणाबरोबर छान लागतात म्हणून ॲक्च्युली बाजरीच्या भाकरी. तर अशा पद्धतीने मुलींनी छान डेकोरेट करून ठेवले मच्छीचे पीस वगैरे मला येऊपर्यंत. त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे घालून गार्निश करून ठेवले. आणि आई लवकर ये मला हाक मारता येते. तर मी माझं सगळं आता आवरून झालं आहे किचनमधलं आणि मी मस्तपैकी आता जेवायला आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत. मुलींना ॲक्च्युली मच्छी वगैरे खाता येत नाही, त्याच्यामुळे मला त्यांना सोलून द्यावं लागते. त्याच्यामुळे मी आता नंतर बोलते. बाय.